जळगाव रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 13 वर. अपघातामध्ये 25 प्रवासी गंभीररीत्या जखमी. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या अफवेच्या नंतर ट्रेनमधून उड्या. समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची रुळावरच्या प्रवाशांना धडक. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज शिवसेनेचे 2 मेळावे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा तर बीकेसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव. बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. मुंबईमधल्या रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंचं अभिवादन तर बाळासाहेबांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट. वाल्मिक कराडची आता सर्व आरोपींसह एकत्र चौकशी होणार. मकोका प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कराडला वैद्यकीय उपकरणं वापरण्याची मुभा. वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रात्री पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कराडवरती आयसीयूमध्ये उपचार. सैफवरती हल्ला केलेल्या चाकूचा 3रा तुकडा पोलिसांना सापडला. आरोपीने हल्ल्याच्या नंतर वांद्रे तलाव परिसरामध्ये फेकला होता चाकूचा तुकडा. पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला. रुग्णसंख्या 22 वरून 59 वर. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरामध्ये सर्वाधिक रुग्ण. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरील छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. विकी कौशल संभाजीराजेंच्या भूमिकेत तर अक्षय खन्नाने साकारला औरंगजेब. कोलकाता T20 मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय. अभिषेक शर्माच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.